नमो बुद्धाय. श्रद्धाबुद्धी संपन्न, शील संपन्न आपण सर्वच उपासक उपासिका, आपल्या सर्वांच्या प्रती खूप खूप मंगल कामना, खूप खूप आशीर्वाद. आज परत आपण एक धर्मचर्चा करूया. आजच्या विषयाचं नाव आहे वर्षावास हा कोणाचा असतो आणि तो सर्वांसाठी अनंत लाभकारी कसा ठरतो. वर्षावासाची ही जी परंपरा आहे, भगवान बुद्धाच्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे. वर्षावासाचं निदान आहे, उदाहरण आहेत जे आपल्याला त्रिपिटकामध्ये दिसून येतात. विशेषतः वर्षवासाच्या मागचं प्रमुख जे कारण आहे ते म्हणजे हा पावसाळ्याचा काळ. कारण ज्याप्रमाणे आज भिक्षू आणि भिक्षुणीसाठी जे काही साधनं आहे प्रवासाचे, ती साधनं त्या काळामध्ये उपलब्ध नव्हती. पावसाळ्याच्या काळामध्ये भिक्षू आणि भिक्षुणी हे जेव्हा विचरण करायचे, प्रवास करायचे, तर त्या प्रवासामध्ये या पावसाळ्यामुळे होणारा जो त्रास होता, चिखलाचा त्रास, पावसाचा त्रास, थंडीचा त्रास, की ज्यामध्ये त्या काळामध्ये अनेक भिक्षू आणि भिक्षूंचा अंत झालेला होता, मृत्यू झालेला होता. ही काही आपल्याला त्रिपिटकामधली उदाहरणं पाहायला मिळतात. आणि हा जो त्रास कमी करण्याच्या उद्देशानेच भगवान बुद्धाने त्या काळामध्ये भिक्षू आणि भिक्षुणीसाठी हा वर्षवासाचा नियम लागू केला, तो विनय घालवून दिला. भगवंतांनी प्रत्यक्ष आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये 45 वर्षवास केल्याचे आपल्याला दिसून येते. श्रावस्ती पाहतो जर म्हटलं आपण, तर श्रावस्तीमध्ये भगवान बुद्धांनी 45 वर्षवासापैकी 25 वर्षवास केवळ या श्रावस्तीमध्ये केलेले दिसून येतात, की जे 19 वर्षवास जे आहेत श्रावस्तीमध्ये ते जेतवान विहारामध्ये, आणि 6 जे आहेत ते विशाखाच्या पूर्वारामामध्ये केलेले दिसून येतात. या हा जो वर्षवासाचा जो काळ असतो किंवा वर्षवास जो असतो, हा विशेषतः कोणासाठी असतो, कोण करू शकतो वर्षवास? कारण आज आपल्या बौद्ध समाजामध्ये वर्षवासाविषयीच्या बऱ्याच काही अनेक अशी मतमतांतरे दिसून येतात. उपासक उपासिका, सामनेर सामनेरी किंवा अनेक असे लोक आहेत की जो तो म्हणतो आमचा वर्षवास आहे, आमचा वर्षवास आहे. तर खरोखरच हा वर्षवास कोणाचा असतो आणि वर्षवास कोण करू शकतो? कोणासाठी भगवान बुद्धाने हा वर्षवासाचा नियम घालून दिलेला आहे, ते आपण आज थोडक्यामध्ये या धर्मचर्चेमध्ये बघूया. वर्षवास हा केवळ आणि केवळ उपसंपन्न, ज्यांची उपसंपदा झालेली आहे बुद्ध शासनामध्ये, संघामध्ये, असे भिक्षू आणि भिक्षुणीच हे वर्षवास करू शकतात विनयाच्या अनुषंगाने. एखादा सामनेर किंवा एखादी सामनेरी किंवा ज्यांची अजूनही उपसंपदा झाली नसेल, जरी ते सामनेर किंवा जरी त्या सामनेरी 17 वर्ष, 20 वर्ष, कितीही वर्ष चिवरामध्ये असतील आणि धम्माचा प्रसार आणि प्रचार करत असतील, किंवा खूप काही ज्ञानही असू शकतं, तरी सुद्धा जोपर्यंत त्या सामनेराची किंवा सामनेरीची उपसंपदा होत नाही, अशा सामनेर आणि सामनेरीसाठी सुद्धा तो वर्षवास हा लागू पडत नाही. हा एक अध्ययनाचा काळ मात्र लागू पडतो. तर अशा प्रकारे केवळ उपसंपन्न भिक्षू आणि भिक्षुणीसाठी भगवान बुद्धाने
त्या काळामध्ये हा वर्षावासाचा नियम लागू केला. आणि जे काही सामनेरी किंवा जे काही शिष्य लोक होते हे आपल्या गुरुच्या सानिध्यामध्ये राहून धम्माचं असं गहन असं अध्ययन करायचे, धम्माचं गहन असं आचरण करायचे, पालन करायचे. तर अशा पद्धतीने उपासक उपासिकांचा हा वर्षवास होऊ शकत नाही. जर सामनेर आणि सामनेरीचा जर वर्षवास होऊ शकत नाही तर उपासक उपासिकांचा सुद्धा वर्षवास होऊ शकत नाही. परंतु या काळामध्ये उपासक असो, उपासिका असो, सामनेर असो, सामनेरी असो किंवा भिक्खू असो अथवा भिक्खुनी असो, या काळाच्या अनुषंगाने या निमित्ताला अनुसरून हे सर्वजण अनंत असं पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये करू शकतात. जसं की ज्या परिसरामध्ये, ज्या विहारामध्ये जे भिक्षू वर्षावास करत असतील तर ते वर्षवास करत असणाऱ्या त्या विहारामधला जो किंवा आसपासचा जेवढा परिसर आहे, आसपासचे जेवढे उपासक उपासिका आहे, ते उपासक उपासिकांना या काळामध्ये अनंत असं पुण्यकर्म करता येतं आणि धम्माचा प्रत्यक्षरित्या सर्वांगिक पद्धतीने अनंत असा लाभ करून घेता येतो. जसं आपण पाहतो, त्रिरत्नाचं परिपूर्णपणे चांगल्या प्रकारे जोपर्यंत व्यक्ती त्रिरत्नाला जाणून घेत नाही, त्रिरत्नाला शरण जात नाही, काया वाचा मनाने जोपर्यंत त्रिरत्नाला समर्पित करत नाही किंवा मान्य करत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीचं बुद्धशास्त्रामध्ये कुठल्याही प्रकारची गती चांगली होईल असं भगवंतांनी कुठेही सांगितलं नाही. तर भगवंतांनी काय सांगितलं, जे लोक त्रिरत्नाला मनापासून शरण जाणारे आहेत, त्रिरत्नाचं मनापासून अनुगमन करणारे आहेत, त्रिरत्नाला मनापासून मानणारे आहेत, श्रद्धा ठेवणारे आहेत, तर असे जे लोक आहेत की ज्यांना आपण उपासिका म्हणतो, तर ह्या लोकांची नेहमी गती चांगली होती, या लोकांचा सगळ्या प्रकारचा विकासही चांगला होतो, हे भगवंताचं वचन आहे. तर अशा प्रकारे या कालावधीमध्ये या वर्षवासाच्या निमित्ताने उपासक उपासिका हे अनंत पुण्यकर्म करू शकतात. ज्या आपल्या विहारामध्ये ज्या भिक्षूला आमंत्रित करतात वर्षावासासाठी, या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये या उपासक उपासिकांना प्रायोगिकरित्या, प्रॅक्टिकलरित्या त्रिरत्नाचं एक प्रकारे खूप मनापासून पालन करायला, त्रिरत्नाचं अनुगमन करायला मिळतं. दान धर्म पूजा आदी, तसेच आपण म्हणतो 4 प्रकारचा जो निश्चय लागतो भिक्षू किंवा भिक्षुनीला, हे त्यांना परिपूर्णपणे चांगल्या प्रकारे अर्पित करता येतं, समर्पित करता येतं. हे उपासक उपासिकांसाठी अनंत पुण्यकर्म असतं. तसेच ज्या परिसरामध्ये जे भिक्षू किंवा भिक्षुनी वर्षावास करतात, ते स्वतःचं व्यक्तिगत जे जीवनधारीचं जे जीवन आहे किंवा ग्रहत्यागाचं जे जीवन आहे, या माध्यमातून आपली जे चर्या असते या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये अधिक असं सुदृढ या चर्येला बनविण्याचा प्रयत्न करतात, अधिक धम्माचं अध्ययन करतात, अधिक विनयाचं पालन करतात. तर अशा प्रकारे काया वाचा मनाने भिक्षू आणि भिक्षुणीसाठी आणि उपासक उपासिकांच्यासाठी हा वर्षावासाचा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. जसं आज आपण पाहतो, भगवान बुद्धाच्या धम्मानुसार, भगवान बुद्धाच्या वचनानुसार वर्षावासा कुठल्याही प्रकारची ग्रंथ परंपरा नाही आहे. जसं आपण आज पाहतो समाजामध्ये वर्षावास आला की लोक फक्त, काही जे लोक असतात फक्त बुद्ध आणि त्यांचा धम्म आपल्या विहारामध्ये वाचतात, उपासक उपासिका वाचतात. वाचन करणं ही वाईट गोष्ट नाही आहे, चांगली गोष्ट आहे. आणि बाबासाहेबांनी जो लिहिलेला हा जो धम्मग्रंथ आहे, हा खरोखरच सर्वांच्या हितासुखासाठी अत्यंत उपयुक्त असा धम्मग्रंथ आहे. पण या धम्मग्रंथाचं केवळ आणि केवळ वर्षावासामध्येच आपण वाचन करतो आणि परंतु असं बाबासाहेबांनी वर्षवासामध्येच या ग्रंथाला वाचा असं कधीही म्हटलं नाही. तर धम्माचं वाचन केवळ वर्षवासामध्येच व्हावं असा हेतू नसतो आपला,
तर वाचन हे धम्माचं आपल्याला अविरतपणे आपल्या आयुष्यामध्ये नेहमी करायचं असतं, जेवढं शक्य झालं तेवढं. परंतु तरीसुद्धा ठीक आहे, या निमित्ताने जर कुठल्या विहारामध्ये भिक्षू नसतील किंवा भिक्षुनी वर्षवासाला नसतील आणि ते उपासक आणि उपासिका वर्ग असेल की ज्या माध्यमातून विहारामध्येच गेल्यानंतर काहीतरी धर्माची चर्चा व्हायला पाहिजे, धर्माची काहीतरी वचनं ऐकायला मिळाली पाहिजेत, हा उद्देश समोर ठेवून जर तुम्ही हा ग्रंथ वाचत जर असाल, बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ, तर हे चुकीचं नाही आहे. त्या माध्यमातून आपल्याला एक प्रकारे त्या धम्मग्रंथामधून नेहमीच आपल्याला धम्माची काय मिळत राहते, प्रेरणा मिळते. पण त्या मागचा असा उद्देश आपला नसावा. जसं आज कधी कधी आपण पाहतो समाजामध्ये की एखाद्या दिवशी समजा समजा वादळ आलं, पाऊस आला किंवा लाईट नसेल, तर मग कधी कधी उपासक उपासिकांच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होतो की एखाद्या दिवशी जर समजा एखाद्या त्या ग्रंथामधलं एखादं पान वाचलं गेलं नाही, एखादा विषय वाचला गेला नाही किंवा खंड जर पडला तर एक प्रकारे पाप लागते किंवा ते चांगलं नाही, अशी धारणा नसावी. ज्या प्रकारे अन्य धर्मामध्ये कसं असते, काही जे अन्य धर्म लोक कसे मानतात की नाही, वाचत असताना कुठलाही खंड पडायला नको, अन्यथा पाप लागते. तर ही अशी आपली चुकीची धारणा त्यामागची नसावी. काळानुसार कधी प्रसंग उत्पन्न होऊ शकतात, वाचन होऊ शकते, एका दिवशी कधी कधी खंडही पडू शकतो, पण असा चुकीचा भाव मात्र आपल्या मनामध्ये आपण निर्माण करता कामा नये. तर अशा प्रकारे धम्मग्रंथ वाचन ही चुकीची बाब नाही आहे, परंतु हे नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की मी जो या वर्षावासामध्ये हा धम्मग्रंथ वाचत आहे, हे धम्मग्रंथच एक प्रकारे वर्षावासाची परंपरा आहे असं मानता कामा नये. एक वाचन होणं चांगली गोष्ट आहे, त्या निमित्तानं आपण वाचन करतो, एकमेकांशी आपण जुळतो, धर्माची चर्चा करतो, तर एक अभ्यास म्हणून आपण करू शकता. परंतु एक आम्ही वर्षावास करतो आहे, आम्ही असं करतो आहे, तसं करतो, हे अशा प्रकारच्या चुकीच्या भावना आपण कधी आपल्या मनामध्ये निर्माण करता कामा नये. यामुळे केवळ आपल्या या चुकीच्यामुळे केवळ आपलंच नुकसान नाही होत, तर आपली जी मागून येणारी जी पिढी आहे, युवा अवस्था आहे, याच्यावरही याचा कसा होतो परिणाम होत असतो. म्हणून वर्तमान काळातील जे काही आपण सुज्ञ लोक असता, जाणकार लोक असता, तर आपण जाणकार लोकांनी, सुज्ञ लोकांनी नेहमी चुकीच्या परंपरा आपल्याकडून कधीही बुद्धशास्त्रामध्ये पडणार नाहीत किंवा आपल्या पिढीसाठी आपण चुकीचं उदाहरण ठरणार नाही, याचा आपण खूप जातीनं लक्ष द्यायला पाहिजे. तर अशा प्रकारे ही जी वर्षावासाची परंपरा आहे, हे केवळ उपसंपन्न भिक्षू आणि भिक्षुणीसाठी आहे. तरीसुद्धा या माध्यमातून अनंत असं पुण्यकर्म हे उपासक उपासिका, भिक्षू आणि भिक्षुणी या चारही चतुर्परिषद ज्याला असं म्हणतात, चारही लोकांना अनंत पुण्यकर्म करायला मिळतं. या माध्यमातून भिक्षू आणि भिक्षुणीला, उपासक आणि उपासिकांना अधिक शील पालन करत असल्यामुळं आपली जी व्यक्तिगत धर्माची चर्या आहे, या धर्माची जे चर्येचं अधिक निरीक्षण परीक्षण करायला मिळतं आणि या माध्यमातून धम्माची अधिक वैचारिक पद्धतीने देवाणघेवाण होते. अनेक असे पुण्यकर्म आपल्याकडनं दैनंदिनचे 3 महिने सतत ही शृंखला चालू राहते. त्यामुळं हा जो वर्षवासाचा काळ असतो, तर तो सर्वांच्यासाठी अतिशय लाभकारी असतो. याच्यामध्ये कोणाचंही काही नुकसान होत नाही, तर सर्वांचा काय होतो, लाभ होतो. तर हा जो वर्षावासाचा काळ आहे, हा घालवीत असताना किंवा वर्षावासाच्या जे काही आपण दान पुण्य कर्म करत असतो, तर आपली चेतना कशी बनली पाहिजे की हा जो वर्षावासाचा 3 महिन्याचा जो काळ आहे, ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये मी अतिशय चांगल्या प्रकारे सावधानतेनं, जागरूकतेनं, काया वाचा मनाचे माझ्याकडनं कुठल्याही प्रकारचे अकुशल कर्म होऊ देणार नाही, असा संकल्पयुक्त चित्ताने आपण एक प्रकारे हा वर्षावासाचा काळ घालविला पाहिजे. जे आपण उपवासाचं पालन करतात, काही उपासक उपासिका आहे की जे कंटिन्यू कधी 3ही महिने 8 शिलाचं पालन करतात. तर हे 8 शिलाचं पालन करणं अतिशय चांगली गोष्ट आहे, परंतु ते 8 शिलाचं पालन करत असताना कुठल्याही प्रकारचा त्यामागून आपल्या मनामध्ये ते अहंकार उत्पन्न व्हायला नको की मी खूप त्यागी आहे, मी खूप शिलाचं पालन करतो,
तर या माध्यमातून अशा प्रकारचा अहंकार सुद्धा आपल्या चित्तामध्ये ते आपण उत्पन्न होऊ देता कामा नये. इतका आपण अलर्ट राहायला पाहिजे, सावधान राहायला पाहिजे. प्रत्येकाने या कालावधीमध्ये, हे जो 3 महिन्याचा कालावधी आहे वर्षावासाचा, तर या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक व्यक्तीने आपापल्यामधले जे काही दुर्गुण असतात, जे काही आपल्यामध्ये अवगुण असतात, जे काही आपल्यामध्ये चुकीच्या पद्धती असतात, चुकीचं आचरण असते, ते सगळं दूर करण्याचा मनापासून आटोकाटपणे प्रयत्न केला पाहिजे. आणि अनेक सद्गुणाची कशा प्रकारे माझ्यामध्ये उत्पन्न होईल, आमच्यामध्ये उत्पत्ती होईल, यासाठी आपण निरंतर असे या कालावधीमध्ये अधिक असा चिंतन मनन करून त्यासाठी आपण प्रयत्नशील असायला पाहिजे. तर हा खरोखरच मग वर्षावसाचा काळ सर्वांच्यासाठी, भिक्षू आणि भिक्षुणीसाठीच नव्हे, तर उपासक उपासिकांच्यासाठी, सर्वांच्यासाठी आध्यात्मिक दृष्टीने, व्यावहारिक दृष्टीने, सगळ्याच प्रकारच्या दृष्टीने अतिशय लाभकारी ठरत असतो. तर अशा प्रकारे हा वर्षवसाचा काळ एक प्रकारे अनंत पुण्यकर्माचा काळ मानला जातो. अनंत धम्मामध्ये सावधान राहण्याचा काळ मानला जातो. आणि अनंत लोकांचं याच्यामधून काय होतं, कल्याणच होत राहतं, हितच होत राहतं, मंगलच होत राहतं. कधी या माध्यमातून कोणाचंही नुकसान होत नाही. आणि त्या पद्धतीनं का होईना रोज आपल्याला विहारात जाण्याची एक प्रकारे सवय लागते, एकत्र जमण्याची सवय लागते, धर्माचं पालन करण्याची सवय लागते. अधिकाधिक धर्म आपल्यामध्ये आपण आचरण या पद्धतीने आपण आपल्यामध्ये उतरवू शकतो. तर अशा प्रकारे वर्षवास म्हणजे एक प्रकारे धम्माचं अधिक पालन करण्यासाठी सर्वांसाठी एक प्रकारे सुवर्ण संधी असते. त्या संधीचा प्रत्येकाने चांगल्या प्रकारे लाभ करून घेतला पाहिजे. तर ही अशा प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात की हा वर्षवासाचा काळ सर्वांच्यासाठी एक प्रकारे अनंत पुण्यकर्माचा काळ असतो. आणि अनंत पुण्यकर्माचा काळ जेव्हा कोणीही असो, मग ते उपासक असो, उपासिका असो, भिक्षू असो, भिक्षुणी असो, हे जेव्हा सावधानतेनं घालवितात, तर त्यांचं कधीही नुकसान होत नाही. उलट त्यांची धम्मामध्ये सगळ्या प्रकारची भरभराट आणि उन्नतीच होत राहते. काया वाचा मनाचे जे कर्म असतात हे स्वाभाविकरित्या वातावरणानुसार आणि रोजच्या धम्मचिंतनानुसार हे सुधारल्या जातात. तर धम्माच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रगती अतिशय चांगल्या प्रकारे या कालावधीमध्ये आपल्याला करून घेता येते. आणि म्हणून प्रत्येकाचं जीवन अशा या सुंदर वातावरणामध्ये, धर्माच्या वातावरणामध्ये अधिकाधिक वृद्धिगत हो आणि सर्वांचं जीवन या धम्ममय मार्गावर आरूढ होऊन सर्वांनीच आपल्या या जीवनामध्ये अनंत पुण्यकर्म करून, अनंत पुण्य अर्जित करून आपल्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारचे सुख समृद्धी प्राप्त करावी आणि निर्वाणाच्या दिशेनं आपली वाटचाल करावी, असा मी आशीर्वाद करते. आणि या धर्मचर्चेला इथेच विराम देते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्व सुखी हो.